मुखी रंगला पानाचा विडा वा वा विडा आणि घुंगर बांधून तुम्हाला सुद्धा जागृत केल्याशिवाय पर्याय नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून भिल्लीन काय असते, भिल्लीन बनण्याचं कारण काय, भिल्लीन कोण आहे नेमकं हे खूप जणाला माहिती नसतंय. हे म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला महादेव आणि पार्वती सोंगटाचा डाव खेळत बसतात आणि नारद मुनी येतात आणि म्हणतात अरे रे 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 हे डाव खेळत असताना पण केल्याशिवाय डाव खेळायचा नसतो. त्याच पद्धतीनं हा हे कसं मध्ये बरोबर आहे, काय तर थोडा मसाला टाकला तर हे दादा बाहेर
काही दादा झालं चिमणी माझी चिमणी माझी पडून गेली रत्नासारखी लटकन गेली चिमणी माझी हो चिमणी माझी उडून गेली रत्नासारखी जतन केली. वार वार तशी निवडून जाणार नाही भैया तुमच्यापाशीच राहणारे नाही ओ दिवसे कंटाळू नका आता हे बघा आम्ही माणसा आणि बालूला खंडोबासहित आम्ही महादेव पार्वती जाऊन स्वागत करून त्यांना घेऊन येणार आहोत तरी पुढं 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 पलीकडे. हा, या. या. ओंकारेश्वर भगवान भगवान की जय. सुंदर सुंदर या या असं हे महादेव पार्वती त्यांचं हो स्वागत पुढे करत राहतं असतात. स्वागत झालेलं आहे. हा. शिवाबालाजी गणपती कोण जय गोविंदाचा गणपती कोण जय. येऊन आमच्या पाठीमागे तुम्ही थांबायचं आहे वा महाराजांनी मस्त सुंदर दिसत आहेत वा. आणि माझा खंडोबा सुद्धा खूप छान दिसत आहे वा. नको तेवढा कलापान आहे माझ्यासारखाच वा. हा तर बघा आता आम्ही सोंगटाचा डाव खेळत आहोत आता सोंगटाचा डाव खेळत असत हा. हे माझा महादेव वा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतो परंतु नुसतं चिडचिड चिडचिड राहणारच असतो आणि सदा समाधीमध्ये बसून असते मला बी काय आहे की नाही मग मला बी वाटतं की नाही माझ्या नवऱ्यासोबत राहावं वाईट आहे का नाही तुम्ही बायका प्रतिसाद दिला तरच मी पुढच्या वर्षी येणार
हा बघा आता रागावते बघा हा. मग ज्या वेळेला शंकर रागावते हो. त्यावेळेला पार्वती कुणाचं रूप घेते हो. भिल्लिनीचं रूप भिल्लिनी घेते. सोबत, हा. हा, तसं मला बी साथ देत जावा माय हा, भिल्लिनीचं रूप घेतले. हा. हा, मी म्हातारी झाल्यामुळे मला दम येते बरं का? येते, येते. लय वय झालं. लय वय झालंय माझं. हा. या महादेवा अजून एक डाव बघू थोडंसं. हा. हा. चौथा डाव खेळ आता खेळला हो, हो.
माता पार्वती